जय शिवराय मित्रांनो, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आपण सातत्याने टीव्ही न्यूज चॅनलवर कुठल्या पक्षाला व कुठल्या आघाडीला किती जागा मिळणार या संदर्भातील विविध ओपिनियन पोल बघत असाल। अमुक पक्षाला एवढ्या जागा मिळणार तर तमुक पक्षाला एवढ्या जागा मिळणार असा अंदाज ओपिनियन पोलच्या माध्यमातून मांडण्यात येत असतो। अनेकदा या ओपिनियन पोलच्या माध्यमातून सांगण्यात आलेली माहिती म्हणजे जागांचे अंदाज खोटे ठरताना दिसून येतात। पण काही वेळा काही संस्थांनी व टीव्ही चॅनल्सने मांडलेले ओपिनियन पोल तंतोतंत खरे ठरलेले आपण बघितले आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओपिनियन पोल म्हणजे नक्की काय, या ओपिनियन पोल मधले कुठल्या आधारांवर अंदाज बांधले जातात याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शिवाय ओपिनियन पोल व एक्झिट पोल यामध्ये नेमका फरक काय हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी ओपिनियन पोल म्हणजे काय व त्याची सुरुवात कधी झाली हे आपण जाणून घेऊया। ओपिनियन पोल म्हणजे निवडणूक पूर्व सर्वेक्षण। त्याची सुरुवात अमेरिकेत झाली। जॉर्ज गॅलप आणि लॉर्ड रॉबिन्सन यांनी अमेरिकी सरकारच्या कामकाजाबाबत लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम सर्वे केला होता। यानंतर ग्रेट ब्रिटनमध्ये 1937 ला आणि फ्रान्समध्ये 1938 ला मोठ्या प्रमाणावर ओपिनियन पोल सर्वे करण्यात आले। त्यानंतर जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम आणि आयर्लंडमध्ये निवडणूक पूर्व सर्वे करण्यास सुरुवात झाली। भारतात न्यूज चॅनलचा बोलबाला झाल्यानंतर ओपिनियन पोल्स मोठ्या प्रमाणावर घेतले जाऊ लागले। थोडक्यात ओपिनियन पोल म्हणजे निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांच्या बाबतीत, राजकीय नेत्यांच्या बाबतीत जनतेला काय वाटतं याचा अंदाज घेणे होय। जनतेला कुठल्या पक्षाचं काम आवडतं, कुठल्या नेत्याला जनता समर्थन करते आहे, कुठल्या पक्षाचे सरकार सत्तेत येणार, किती मतदारसंघांमध्ये कुठले कुठले पक्ष निवडून येणार असे प्रश्न ओपिनियन पोलच्या माध्यमातून विचारण्यात येतात। सध्याच्या घडीला भारतात एबीपी न्यूज सी वोटर, टाइम्स नाउ ईटीजी, झी न्यूज मेट्रिक्स, इंडिया टुडे सी वोटर, इंडिया टीव्ही सी एनएक्स आणि चाणक्य इत्यादी संस्था देशभरात ओपिनियन पोल्स आयोजित करत आहेत। ओपिनियन पोल व्यतिरिक्त एक्झिट पोल हा शब्द सुद्धा आपण निवडणूक काळात बऱ्याचदा ऐकतो। एक्झिट पोल हा ओपिनियन पोल सारखाच एक सर्वे असतो, मात्र एक्झिट पोल आयोजित करण्याचा काळ व वेळ ओपिनियन पोल पेक्षा वेगळी असते। ज्या प्रकारे निवडणूक पूर्व काळात लोकांची पसंती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ओपिनियन पोल सर्वे करण्यात येतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी लोकांच्या मनात काय भावना आहे व त्यांनी कुठल्या पक्षाला व नेत्याला मतदान केले आहे हे त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे जाणून घेण्याच्या प्रक्रियेला एक्झिट पोल सर्वे असं म्हटलं जातं। एक्झिट पोलच्या माध्यमातून जनतेने निवडणुकीत कोणाला निवडला आहे व त्या आधारे कुठल्या मतदारसंघात कुठल्या पक्षाचा विजय होऊ शकतो याचा अंदाज बांधला जातो। सहसा मतदान केंद्रांवर व त्या नजीकच्या परिसरात टीव्ही चॅनल्स व सर्वे घडवून आणणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तैनात राहतात व मतदारांना काही ठराविक प्रश्न विचारतात, ज्या माध्यमातून जागांचे अंदाज बांधणे सोपे जाते। थोडक्यात बघायचं झाल्यास ओपिनियन पोल म्हणजे निवडणूक पूर्व काळात लोकांची पसंती कुठल्या नेत्याला व राजकीय पक्षाला आहे हे जाणून घेण्याची पद्धत आहे, तर एक्झिट पोल म्हणजे मतदानानंतर कुठला पक्ष किंवा नेता जिंकून येणार याचा अंदाज घेण्याची टेक्निक आहे। ओपिनियन पोल व एक्झिट पोल बद्दल अनेक वादविवाद वेळोवेळी पुढे येत असतात। ओपिनियन पोल्सच्या माध्यमातून जनतेला भ्रमित केल्या जाते हा आरोप अनेक वेळा विरोधी पक्षांकडून व सत्ताधारी पक्षांकडून केला जातो। तशा तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगाला वेळोवेळी प्राप्त होत असतात। मात्र ही एक बाजू वगळता ओपिनियन पोल्समुळे अनेक राजकीय पक्ष आधीच सतर्क होतात व त्यानुसार आपली रणनीती आखतात, हेही सत्य आहे। एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला ओपिनियन पोल व एक्झिट पोल बद्दल काय वाटतं? हे पोल किती खरे व जेन्युइन असतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।